शैलेंद्र महाविद्यालय सहर्ष आणि सविनय सादर करत आहे लव अँड द ब्लाइंड. लेखक अंबर विनोद हडप, दिग्दर्शक गणेश पंडित, संगीत अभिजित पेंढारकर, सुयोग चुरी, नेपथ्य वेशभूषा तृप्ती खामकर, नृत्य रचना प्रसाद मिस्त्री, प्रकाश योजना राघू बंगेरा. शैलेंद्र महाविद्यालय सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे लव अँड द ब्लाइंड. सप्तरंगी रंगी रंगी शब्द तुझे ए नाही रे त्यांना दृष्टी दाखवते जगाला सृष्टी ए जमलं जमलं मला रे जमलं मला हे जमलं मला रे जमलं ऐचा गो जमलं जमलं हे आईच्या गावात आईच्या गावात. हो मॅडम मॅडम जमलं का नाही जमलं का नाही आपल्याला. काय होतं हे? हा काय होतं काय हे? बोले तो तुमचे शब्द आणि माझे सूर म्हणतात ना मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. काय? एक मिनिट. मिले सूर मेरा
भाषा इतकी अशुद्ध आहे, मी तुला काय काव्य शिकवणार? आणि गाणं त्यासाठी ना लहानपणापासून कानावर पेटीचे तंबोराचे सूर पडायला लागतात. जिभेवर भाषेचे संस्कार नाही, कानावर सुरांचे संस्कार नाही, मनावर विचारांचे संस्कार नाही. आणि आले काव्य शिकायला, आणि मग काय गाणं? काय संबंध? लता मंगेशकर माहितीये ना? बस काय? त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर. बस काय, उत्तम गायक होते ते. त्यांच्या घरात मैफिली व्हायच्या. भीमसेन जोशी हे पण एका गायकाचेच नाव आहे. लहानपणापासून एका मोठ्या गायकाकडे घराबाहेर उभं राहून नुसते सूर ऐकायचे. मायकल जॅक्सन माहितीये ना? नाही म्हणजे त्याच्याकडे होतं का तंबोरा पेटी? ऐकलंय कधी की मायकलच्या कानांवर पेटीचे सूर पडलेत? आपण तर बोलते सगळे मनावरचे, कानावरचे, जिभेवरचे संस्कार नसतील ना तरच महाराज गायक कवी बनू शकत नाही. करेक्ट रॉकस्टार बनतो. या धम ताक टिक 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 ताक टिक धम ताक टिक 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 ताक टिक था. आपल्याला पण तेच म्हणायचंय. दगडू तर रॉक स्टार गायक नाही. आता बोल आपलं बोला ना. काय मगाशी तुमच्या गाण्याचं रिमिक्स केलं ना तर आपल्याला वाटलं शाबासकी द्याल. म्हणाल वा पोरगा आता सुराच्या वाटेने चाललंय. ओ वा, गॉगल कुठे आहे माझा? हो हा काय तुमचा गॉगल? ए ठेव ना, चल ना. अहो पण मी तुमची ठेव ना. वा वा वा. हो आंध्राची भंकस करताय काय? वावा काय बोलताय? त्यासाठी नाही, मग काय अपेक्षा आहेत वा? चोराने चोरी करून यावं आणि विचारावं कशी वाटली चोरी. कालपर्यंत मी तुला गरीब होतकरू मुलगा समजत होते. तो मी अजूनही आहे. अजूनही? हा अजूनही म्हणजे गरीब होतकरू आणि मुलगा तिन्ही पण अजूनही आहे. अजूनही? हा अजूनही. काय ना मॅडम, काय ना प्रत्येक गरीबात चोर नसला ना तरी प्रत्येक चोरा गरीबच असतो. कारण मिळेल तर तो समाधानी कधीच नसतो. समा हा आणि मिळेल तर समाधान मानणारे ना कधीच पुढे जात नाही. आईचा घो काय झालं? असं तुम्हीच तर बोललेला. काय आईचा गो? आईचा गुणामध्ये समाज कोण आहे रे? अरे बाप शोधतोय तुला. आलो, चल पुढे चल. तू एकटा कसं जाणार? हं. ए विक्या थांब. विक्या थांब. गेला तो. हा? मग एकटा कसं जाणार आता? आता काय जाईन धडपडत पडत कसा तरी. पण मॅडम आपलं उद्देश नक्की ना? नाही. का? मी निर्णय घेतलाय की मी एका चोर प्रवृत्तीच्या माणसाला नाही शिकवू शकत. पण मॅडम का तर माझी इच्छाच नाहीये. कारण तो कुठेही गेला तरी चोरीच करणार आहे. आज वस्तू चोरतोयस, उद्या सूर चोरशील, परवा शब्द चोरशील. आणि माझं नाव खराब ना? नाही करणार. काय? नाव खराब कोणाचं? तुमचं. हा? तुमचं नाव खराब नाही करणार. त्याच्यापेक्षा असं सांग ना, चोरी नाही करणार म्हणून. ते नाही सांगणार. काय खात्री? तुम्हाला नाही कधी मला तुम्हाला नाही कधी शब्दांशी सुरांची चोरी करायला वाटली? हा? काय नाही. माझे वडील ना उत्तम कवी आणि गायक होते. त्यांच्याचकडे मी माझं संगीताचं बेसिक पूर्ण केलंय. आणि मला नाही वाटत कुठला शिक्षक चोरी करायला शिकवत असेल. पण काय ना चोरी केल्याशिवाय बनता येत नाही. काय? कवी आणि म्युझिक डायरेक्टर आणि दोन्ही झाल्याशिवाय नाव नाही मिळत. पण मॅडम एकदा जर मी म्युझिक डायरेक्टर झाला ना तुमची चोरी नसते. म्हणजे मी नाही कला होते कला आणि मॅडम कला आतून येते. म्हणून चोरी अशी कला मॅडम जी आतून येते आतून. मग ती आताच ठेव. हा? आताच ठेव, बाहेर नको काढूस. आणि काय सिद्ध करायचंय रे तुला? काव्य, संगीत ही चौर्य कला आहे हा? आणि हे सगळं सिद्ध करायला तुम्हाला कोणाची उदाहरणं देतोस? अशा माणसांची ज्यांच्या शब्दात ना चैतन्याला सुरात गोडवा. निघा मिस्टर दगडू. ज्यांची मैत्री
तुम्हाला कसं तयार करायचंय अल्बम साठी. फोटो काढतोयस? त्याला फोटोच अल्बम नाही, आपल्याला ना स्वतःच्या गाण्याचा एक म्युझिक अल्बम तयार करायचा आहे. तुला मीच भेटले? ना मॅडम लपेटत नाहीये, आईच्यान. अरे मुंबईत बरेच क्लासेस आहेत, तू माझ्याच मागे का लागलायस? मॅडम मॅडम या गरीब आंधळ्याला कोण शिकवणार मॅडम? मॅडम गेली ती. हो गेल्या. तुम्ही अल्बम काढताय? हा का? याला पण घ्या ना. अल्बम फक्त आंधळ्या लोकांचा आहे. तुला दिसतंय ना मी आंधळा? तुला हो हो. मग चल कल्टी घे. हा ना, फार छान गातो. शाळेच्या सुमोगीतात ना सर्वात पुढे असतो. चल ना टवणे. हो मॅडम तुम्हीच बोलला ना की मला दगडातून देव घडवायचा आहे. मग आता घडवा ना देव. तुमच्या समोर अख्खा दगडूच उभा आहे. अरे देवा. मॅडम तो नंतर घडणार, पहिली मेहनत तरी करा ना. तू कोण? बस काय, तू तिला ओळखतोस आणि मला नाही ओळखत? नाही. पण मी तुला ओळखते. दगडू, राईट? राईट दगडू द रॉक स्टार, राईट? राईट त्या दिवशी ट्रॅफिक मध्ये मुद्दामून तिच्यावर आदळलास, राईट? राईट 4 दिवस तिच्यावर वॉच ठेवलास, राईट? राईट. ती गायिक आहे, ती फक्त आंधळ्यांना गाणं शिकवते हे कळल्यावर तू आंधळ होण्याचं नाटक केलंस, राईट? राईट. आणि त्या एक दिवशी मिनिट. पण तुला कसं माहितीये सगळं? तिला पण माहितीये. ऐकसा. पण ते आंधळी आहे ना, ते आंधळी आहे ना. पण मला दिसतंय ना. म्हणजे तू आमच्या आजूबाजूला. तिच्यातच. तिला जायचं होतं म्हणून ती गेली, मला थांबायचं होतं म्हणून मी थांबले. मग ती मला सोडून जाते कुठे? आई शपथ. तू इथेच थांब, तू जाऊ नकोस. आता हे कोण? ह्यांच्याशी ओळख कर, मग आपोआप ती जवळ येईल. पण आहेत कोण आहे? अरे हा बघ काय विचारतोय. तुम्ही कोण? आम्ही शब्द 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 आम्ही शब्द आम्ही गडबड शब्द बसो गप्पा बडबड करतो आम्ही बडबड शब्द आईला ह्यांना कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं हा? भावनांना चाल लावतो आम्ही सगळे शब्द आंधळ्यांची ढाल बनतो मित्र आम्ही शब्द. हे आठवलं, हे सगळ्यांना पुस्तकात होते. हे ना आपल्याला जमणार ना. ह्यांच्याशी फ्रेंडशिप कर, मग तिच्याशी सुद्धा मैत्री होईल. हो मग चालेल. हाय आय माय दगडू माय सेल्फ फ्रेंड्स. इतका सोपा नाहीये ते. गोल गोल तू जाशील खोल खोल विवरात नसेल सोबत कुणी एकटा बसशील गुरुपान दारात. काय झालं? ती वाटते अंधाराची. मला नाही वाटत. तुझं ठीक आहे का? तुझ्या डोळ्यांना आता सवय झाली. तुला ना जिकडे तिकडे अंधार दिसतो. पण तुला मला अंधार दिसतो लांबवर असलेला. पण तुला आवडतो ना तो काय? अंधार. माहित नाही. मी आवडतो त्याला. तूच विचार ना. कोणाला? तुला आवडते अंधाराला. तो बघ अंधाराला काठी टेकत. इथे पण आलास? मॅडम मी सगळीकडे. स्वतःला काय देव समजतोस? नाही दगड. काय करू मी तुझं? मॅडम माझ्या त्यांना देव घडवा. आपल्याला कलाकार बनायचंय. इतकं सोपं नाही येते. बस काय मॅडम, इतकं सोपं असतं तर तुमच्याकडे कशाला आलो असतो? हो ना, सोपं असतं तर तुझ्याकडे काय आला असता तू? सांगा ना मॅडम. तो तुझ्याकडे नसता झाला तर? तर काय?
ते शब्द आपल्याकडे काय नाहीत? त्याला आपल्याकडे नाही ना, म्हणून मगाशी मी ते चोरून रिमिक्स करायचा प्रयत्न केला, पण नाही वळले ते. ज्या आईला नंतर कळलं त्यांना नुसती तुमची चालच नाही, तर त्या चालीवर चालणारे पाय पण तुमचेच आहेत. मॅडम, मॅडम शिकवा ना मला. मॅडम, मॅडम शिकवा. सॉरी मॅडम, शिकवा ना मला. मॅडम, मॅडम. तुला काय झालं? मला हे आवडलेलं नाहीये. ठीक आहे, मग मी इकडून करते. हे नाही. मग मी माझ्या शब्दसुरांना नाही कोणाबरोबर पाहू शकत. मी त्यांच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. एखाद्या कवीचे शब्द जोडणं खूप सोपं असतं, कारण त्या शब्दांवर त्या कवीचं नाव नसतं. वेगवेगळ्या त्याची माझ्याशी मैत्री झालेली मला चालेल, पण मी माझ्या शब्दसुरांना त्याच्याशी मैत्री नाही करू देणार. तू वेडी आहेस. हे बघ, तू वेडी आहेस, मूर्ख आहेस, अक्कल शून्य आहेस. अगं, नसेल त्याची भाषा शुद्ध, नसेल त्याला सुराचं ज्ञान, पण तो मनातून खरा आहे. शिकव ना त्याला, कर ना मैत्री, कर ना. ए, गप्प बस. मी तुझा अजिबात ऐकणार नाहीये. हे सांगून ठेवते, मी तुला शिकवायला तयार आहे. त्याआधी माझ्या काही अटी आहेत. सांगा ना मॅडम, अटी सांगा. हा अभिमन्यू ना अंगठा कापून द्यायला पण तयार आहे. अंगठा एकलव्याने कापला होता. आईला मग अभिमन्यूने काय केलं होतं? अट आहे, हा सांगा. आजपासून भाषा सुधारायची. कोणाची? कोणाची? आईचा घो. वडील. लोचा आहे. अडचण आहे. दुसरी अट सांगा. आजपासून मला मॅडम नाही म्हणायचं, मग मुग्धा म्हणायचं. तिसरी अट बोला. बोल, काय बोल मुग्धा. बोललो ना मुग्धा. बरं आपल्याला कधीपासून शिकवणार? नाही. अरे आता तर बोली शिकवणार. अरे शिकवणार नाही रे, शिकवणार. शिकवणार. शी शी क क व व ना ना र र शिकवणार. शिकवणार. ए मॅडम शिकवणार. ए टरक 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 टरक. मुग्धा, मुग्धा म्हणजे सुरुवात अशी कर ना, म्हणजे कसं जमतं सगळं. म्हणजे म्हणजे आपल्याला काय विचारायचं माहितीये का? किती टाइम झाल्यावर कविता बाहेर येते? हा. कविता बाहेर पडायला किती टाइम लागतो? शी. अरे बाहेर पडायला काय? बाहेर पडायला काय ती? शी. अरे सुचते म्हणणं. बरं सुचते. कविता सुचायला किती टाइम लागतो? नाही सांगताय. कधी 2 क्षण, कधी 2 दिवस, तर कधी 2 महिने सुद्धा काही सुचत नाही. हे नाही ना, एवढा टाइम नाही माझ्या. आपल्याला पहिलाच ऑप्शन हवाय. 2 क्षण म्हणजे कसा? 1 2 धपाक कविता बाहेर. मी तुला कोर्सचं ड्युरेशन नाही सांगत आहे. मग ह्या 2 क्षणात भावनांच्या अशा टोकाला पोहोचायला हवं जिथून पुढे काहीच नसतं. एकतर त्या अश्रूतून व्यक्त होतात, नाहीतर शब्दातून. आणि दोन्ही पण आले तर? असं नाही होत. पण आपल्याला दोन्ही पण बाहेर काढायचे ना. म्हणजे
म्हणजे माझ्या शब्दाने लोकांना भावनाच्या टोकावर उभा करायचं ना, की तिथून पुढे गेला फक्त अश्रू असतील. दुःखाचे नाही तर हास्याचे, आनंदाचे अश्रू. होईल तसा? होईल का? होईल का? होईल का? होईल होईल हा. होईल हा, नक्की होईल. हा. त्यासाठी ना भरपूर वाचन लागतं. होय काय? गोष्टी, कथा, कादंबऱ्या मी खूप वाचायचे. दिवस रात्र तेव्हा त्या शब्दांची जी मैत्री झाली आहे ना, ती अजूनही आहे. मग मग मला नवीन छंद लागला. मी कविता रंगांनी, रेषांनी मांडू लागले. लोक म्हणायचे माझी चित्र त्यांना कविता बोलून दाखवतात. झरझर निर्झर गातो, दगडातून वळले चित्र. नभात चाले मेघांचे सुंदर बडबड गीत. ओला निसर्ग बघण्याची दमताना होईल वाई. हिरव्या पाऊल वाटा मग दिसती ठाई ठाई. अनेक मोठमोठ्या कवींनी माझी पाठ थोपटली आहे. मला आठवतो तो दिवस. मी डोळे या विषयावर चित्र काढलं होतं. नाव दिलं होतं लव इन ब्लाइंड आईज. आंधळ्यांच्या डोळ्यांमधलं प्रेम. माझं शेवटचं चित्र. राष्ट्रीय पारितोषिक मिळालं दुसऱ्या क्रमांकाचं. त्यानंतर कधी चित्रच काढली नाही. का? VRS? नाही. CRS. शब्द आणि रंगांच्या भांडणात शब्दच जिंकले. क्षणभर वाटलं जाऊन जीव द्यावा. त्यानंतर मनासारखं काहीच घडलं नाही. मनासारखा जीव सुद्धा नाही देता आला. बरं झालं. बरं झालं म्हणजे तू जीव नाही दिला, नाही तर आपला काय झालं असतं काय माहित. मुग्धा, मुग्धा तुझं ऐकून वाटतं की जाऊन जीव द्यावा. काय काय हा म्हणजे म्हणजे समजा आपण जीव द्यायला गेलो आणि आपल्याला जीव देताना आला ना तर आपला मूड जातो. मग हा मग आपण भावनाच्या अशा टोकावर उभं राहतो ना, पुढे काहीच नसतं ना, नशीब झोल करतो. अशा वेळी कविता बाहेर येते. म्हणजे सुचते. म्हणजे 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 कविता बाहेर काढायला, सुचायला टाइम लागत नाही. टाइम खराब असावा लागतो. यस 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 यस. मुद्दा म्हणजे काय ना, जीव द्यायला गेला की कविता बाहेर. मग जीव गेला तरी चालेल, कविता बाहेर आली म्हणजे. वेडा आहे. जीव द्यायला निघालाय. कविता करायला निघालाय. बंकस, मस्करी. थट्टा थट्टा. एक विचारू काय? विचार. तुला दुसऱ्या नंबरचं बक्षीस काय मिळालं? माहित नाही. मी सांगतो ना. सांग. तुझ्यापेक्षा आहे ना कुणीतरी आयटम काढला असणार. थट्टा थट्टा. कदाचित चित्रातल्या भावना कमी पडल्या असतील.
किंवा मलाच ते समजलं नसतील. तिला समजल्या नाही. आपल्याला काय विचारलं माहितीये का? चित्र कुठे बघून बिघून काढलं होतं की असंच मनातल्या मनात? हा? काल्पनिक काल्पनिक. काल्पनिक होतं ते. तोपर्यंत माझा संबंध ना अंधाराशी होता ना प्रेमाशी. आणि आता मनात प्रेमाची पालवी फुटायचं एक वय असतं. त्याआधीच ती आंधळी झाली. आंधळ्यांना लव्ह ॲट फर्स्ट साईटचा अधिकारच नसतो. आंधळ्या माणसाच्या डोळ्यात प्रेम बघायला कुठला डोळस गेला असेल ना, तसं मला तरी नाही वाटत. कधी बघितलंय? नाही. नो चान्स. मुग्धा, तुला ना डोळे हवे होते. म्हणजे हो ना, डोळे नसताना तू अशी मस्तपैकी जबराट जबराट चित्र सांगतेस. तुला जर डोळे असते ना, तू काय चित्र काढले असते माहिती? एकदम रापचे काढतात ना, रापचे. मला डोळे आहेत. असं मी म्हटलं तर किती मजा येईल ना. किती मजा येईल ना. पण शब्द सूर यांच्या वाट्याला मी कधी गेलेच नसते. दगडू, आ? तू कधी गेलास प्रेमाच्या वाटेला? एकदा विचारलेलं तिला, नाही बोलली. कोण? प्रेमा तुसाडगावकर. कोण? प्रेमा तुसाडगावकर मागच्या गलीत राहायची आमच्या. बाप लोहार. मस्त मस्त पीस होता. काय बोलली? सॉलिड सॉलिड लाईन मारायचो मी तिच्यावर. तेव्हा तुला कविता करायची आवड नव्हती? होती ना. मग करायची एखादी कविता आणि ऐकवायची तिला. हो म्हणाली असती. ऐकवली होती. कोणती? कोणती? या धूम टाक टिक 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 टाक टिक धूम टाक टिक 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 टाक. निसर्गाच्या स्टोरी मध्ये एकदा झोल झाला. चिकन्या पृथ्वी काळे बागून ढाक फिदा झाला. या धूम टाक टिक 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 टाक टिक धूम टाक टिक 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 टाक. पृथ्वीने विजेला दिली त्याची सुपारी. विजेचे भाई सगळे आले बार दुपारी. या धूम टाक टिक 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 टाक टिक धूम टाक टिक 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 टाक. लपडा राडा झोल कोपच्यात खर्चा पाणी दिला. हे लपडा राडा झोल कोपच्यात खर्चा पाणी दिला. रटला ढग पाऊस बनून पृथ्वीवरती याला. लय दगडू रॅप, लय दगडू रॅप, लय दगडू रॅप. अरे उलटा ना. काय? दगडू आय लव्ह यू, दगडू वी लव्ह यू, दगडू. असं ओरडा ना. काय म्हणाली काय तुझी कविता ऐकून ती प्रेमा? चुस चुस. तुसडगावकर. काय? प्रेमा तू सड गावकर. तिच्या इथे ना एक चिकना तिळ होता. दिसायचा ना, पण मस्त दिसायचा. काय म्हणाली काय ती? काय बोलणार? लोहाराची पोर ना, गेली भंगारवाल्या बरं पडून. मग तू आणि तुझी कविता? भंगार.
मस्त होती. प्रेमात उसाडगावकर. चला कामाला लागूया. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बोला. काय आहे? रामरक्षा. कशाला? आमच्याकडे भीती वाटली ना की रामरक्षा म्हणतात. आपल्याला भीती नाही वाटत. का? काय आपल्याला भीती वाटली ना, आपण डायरेक्ट फोन भायला करतो. हा, तो सरळ लोचा संपवतो. आमच्याकडे ना शुद्ध उच्चारासाठी सुद्धा रामरक्षा म्हणतात. त्याचीच तर भीती वाटते. त्र्यंबक बापूजी ठोंबरे कोण होते? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. विकेटर. विकेटर होते ते. सॉलिड विकेट घ्यायची. बालकवी. अरे तुला किती वेळा सांगायचं? त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे बालकवी. वि वा शिरवाडकर म्हणजे हे बालकवीला बालकवी काय बोलायचे? ते लहानपणापासून कविता करायचे ना म्हणून. मग बाकीचे कवी का लहानपणी कविता नाही करायचे? करायचे. मग त्यांना बालकवी का नाही बोलायचे? बरं, शिवाजीला लहानपणी काय बोलायचे? शिवाजी. हा, मग सगळ्या कवींना लहानपणी बालकवी का नाही बोलायचे? निसर्गावर प्रेम केलं. महानवरांनी गावांवर प्रेम केलं. सुरव्यांनी कापड. मान्य की सगळ्यांनी सगळ्यांवर प्रेम केलं. आता रिकामी कोण आहे ते सांगा. हा, म्हणजे आपण त्याच्यावर प्रेम करतो. बरं बरं, माझं नाव काय? सांगा, माझं नाव काय? दगडू नाही. मग थोडासा मोठा बालकवी. रामनमासी हर्ष मानसी आनंदी आनंदकडे सोयीकडे. मला वाटतं आपल्याला निघायला हवं. का? खूप जोराचा पाऊस पडणार आहे. हा, मग अरे भिजलास तर सर्दी होईल. रेकॉर्डिंग तोंडावर आले माहितीये ना. नाकातून गावं लागेल. त्यात काय वाईट आहे? सध्याची स्टाईल आहे ती. मस्करी नको. खूप जोराचा पाऊस पडणार आहे. मला ना पावसावरची कविता शिकायची आहे. शिकवशील मला? शिकवेन पण घरी गेल्यावर. पण घरात कसा पाऊस पडणार? खिडकीतून. खिडकीतून. हात लांब कर. आणि हाता पोचल्या मग? शॉवर खाली उभा राहा. काय? मुग्धा, म्हणजे तुझ्या पावसावरच्या कविता तू शॉवर खाली करतेस? नाही. हा? अरे पावसावरच्या कविता करायला मला पावसात नाही भिजावं लागत. माझ्या मनात कल्पनांचा पाऊस पडतो आणि मी भिजते. मनातल्या मनात. हा? काल्पनिक. काल्पनिक. पण मुग्धा, तूच म्हणायचीस ना की अनुभवाने कविता खरी होते. तू बोललेल की प्रेम कर म्हणजे काव्य सुचेल. आज आहे ना, मनापासून कोणावरचं तरी प्रेम आहे ना,
म्हणजे असं ओपनली सांगावं असं वाटतंय. कुणावरचं? दगड, माती, सिमेंट, पत्रे, बांबू, मग जमेल ना काव्य. फक्त मला माहिती आहे आपल्याकडे दिवस फार कमी आहेत. ना शब्दांचा पत्ता ना सुरांचा. ही पनिशमेंट समज. आज मी भिजणार. मग बस प्रेमात भिजत. हा, दगड, माती, धोंडे, बांबू. हा, दगड भिजला ना तरी त्याला अंकुर नाही फुटत. अगं ए, त्याला सांगून काय उपयोग? प्रेमाची छत्री. एक मिनिट, आपण बोलतो. आले उदयित सप्तरंगते इंद्रधनु आकाशी. शी शी शी. हा, तुपात पडली माशी आणि चांदावर आला उपाशी आहे. शी शी शी. काशी. काशी. हे 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 गा. हे गाणं गाणं गुणगुण गाणं गाणं गुणगुण गाणं. 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 आकाशातलं झमझम गाणं गाणं गुणगुण गाणं. पाऊस पाऊस टिपटिप गाणं गाणं गुणगुण गाणं. घड्याळ बाबा टिपटिप गाणं गाणं गुणगुण गाणं. लवणारा झोल गाणं गाणं गुणगुण. ए, फोडून टाके नाही शपथ. प्रेमाचं अनमोल गाणं. La 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 la. कधी कधी वाटतं हा खरंच आंधळा आहे. पहिल्यांदाच आंधळा शब्दाने इतकं डोस होताना पाहिजे. हे माझेच शब्द आहेत. गोल गोल तू जाशील खोल खोल विवरात
आधी वाटायचा हा शब्द चोरणार तर नाही ना. प्रेमात काहीही चोरून नाही घेता येत, ते जिंकूनच घ्यावं लागतं. आयुष्यात पहिल्यांदा त्याला डोळे भरून पाहावंसं वाटतंय. घ्यावा ब्रश आणि कॅनव्हासवर रंगून काढावं. कोणाला? अंधाराला. कुठल्या रंगाने रंगवणार? हा काळ्या का गुलाबी? माहित नाही. तू त्याला का टाळतेस? त्याला सगळं दिसतंय मग पण त्याला हे काय नाही दिसत आहे की मी आंधळी आहे. हे घे आणि राहा कायमची आंधळी. मुग्धा, हा आले. सांभाळून लाईट गेले. हा मुग्धा, मुग्धा, हा आहेस ना? मला वाटलं गेलीस का काय? काय आलं? बोलत का नाही? या धप्पा. एवढी वर्ष झाली आंधळाहून अजून धडपडतोय. पण तू जन्मापासून आंधळा आहेस ना. हा? हा, जन्माला येऊन एवढी वर्ष झाली ना. माणसं खोटं का बोलतात? तू नॉनव्हेज खातेस? मला तिटकार आहे वाटलंच. खोटं बोलणाऱ्यांचा. ए, मी तुला एक कविता ऐकवू का? खोटं बोलणारी माणसं स्वार्थी असतात. हा तेच ना. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने घेणाऱ्याचे घेता घेता हात घ्यावे. ही करंदीकरांची कविता आहे आणि ती सुद्धा तू चुकीची बोलतोयस. ते देणाऱ्याने नाहीये, घेणाऱ्याने आहे. घेणाऱ्याने देणाऱ्याचे देता देता हात घ्यावे. देणारा किती महान आहे, श्रेष्ठ आहे, उदात्त आहे, हे करंदीकरांना सांगायचे. सॉलिड सॉलिड आहे ना करंदीकर. म्हणजे म्हणा कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना. श्रेष्ठ कवी आहेत ते. श्रेष्ठच ना. हा, मी होईन ना श्रेष्ठ कवी. आत्ता कुठे बडबड गीतं करायला लागलायस. भावना नाहीयेत पण येतील. भावना कठीण असं म्हणजे हे सुचलं मुग्धा. समजून तू घेशील का प्रेम जे करतो तुझ्यावर ते तूही करशील का? येस, एक्सलंट. अरे दगडू, तुला कविता करायला जमतंय. जमते का? नाही म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना. जमतंय. यू आर अ श्रेष्ठ कवी. थँक्यू. तू त्याला अजूनही का टाळतेस? मला विचार करायला अजून भरपूर दिवस आहेत. किती? ऑपरेशन पर्यंतचे.
मग तुझ्या कविता? अरे कविता शब्द यांची मला आता गरजच नाहीये. मी आता पुन्हा चित्र काढणार. मी जिंकले दगडू. पण मी हरलो. अगं अल्बम बनवला पण विकला नाही गेला. मुग्धा तुझे कष्ट फुकट गेले. अरे आपले कष्ट फुकट नाही गेले, ते फळाला आले. तुला नाही कळते का तुझ्यातला बदल? दगडू तू हरला नाहीयेस, तू जिंकलायस. तुला हवं ते काय? मला. आपली जेव्हा पहिल्यांदा भेट झाली ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की तू आंधळा नाहीयेस. पण मला तुला ओळखायचं होतं. माझ्याशी लग्न करशील? लग्न करशील माझ्याशी? अरे तू मला ओळखतोस, मी तुला ओळखते पूर्णपणे. दगडू तू आता नाटक. काय झालं? तू खरंच हो पण तू माझ्याशी. नाही नाही करणार मी तुझ्याशी लग्न. नाही करणार. का? तू आंधळेपणाने प्रेम केलंस. माझं प्रेम आंधळ नाहीये. मी आंधळेपणाने प्रेम नाही केलंय. नाही करणार. नाही करणार मी तुझ्याशी लग्न. नाही करणार. पण I'm sorry. I'm sorry. माझं प्रेम आंधळ नाहीये. मी आंधळेपणाने प्रेम नाही केलंय. नाही करणार. नाही करणार मी तुझ्याशी लग्न. नाही करणार. ठीक आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. म्हणजे माझ्या शब्दाने लोकांना भावना कशा टोकावर उभा करायचा ना, मला अंधार दिसतो लांबवर असलेला. पण तुला आवडतो ना की तो? तिथून पुढे गेला फक्त अश्रू असते, दुःखाचे नाही तर हास्याचे, आनंदाचे अश्रू. देणाऱ्याने घेणाऱ्याचे घेता घेता हात घ्यावे. ठीक आहे. नको करूस लग्न. पण ते डोळे मात्र नीट जपून ठेव. कारण कधी काही त्या डोळ्यांनी आंधळं प्रेम केलं होतं.